तो चलिए शुरू करते हैं। बॅक टू आरटी डिस्कोर मध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता जातोय अजिंठा लेणीला आणि कसे आपण आता आज सुट्टी मित्रांनो आणि आज 26 जानेवारी आहे. तर आपल्यासोबत आपला मित्र जय आणि कसं आज आपण अजिंठा लेणीला जाणार आहोत मित्रांनो. आपण तिथे पर्यटन स्थळ म्हणून खूपच भारी ठिकाण आहे मित्रांनो फिरण्यासारखं. तर आपण आपल्या गाडीसोबत आणि ते बघा 2 जण अजून तिकडे थांबलेले मित्रांनो. तर आपल्या ब्लॉगसोबत कंटिन्यू बना मित्रांनो आणि खूपच छान व्हिडिओ असेल आणि खूपच रोमॅन्टिक असेल मध्ये पण रोमॅन्टिक असेल आणि खतरनाक असेल. आणि आपण झेंडा बी घेतला फोटोशूट पण करू मित्रांनो. तर आपण गाडी चालवणार मित्रांनो ड्राईव्ह करू. आपण आता आम्ही नेरी नाकामध्ये थांबलो मित्रांनो. तर कसं आपण पहिले आधी शूट केला तर व्हिडिओ पण जो कसं बरोबर नाही आला त्याच्यामुळे आता डबल शूट करतो मित्रांनो. ओके आपल्यासोबत केतन दादा आहे ते बघा कसे पाहता आपल्याकडे. आपण जाऊया मित्रांनो भेटूया डायरेक्ट अजिंठा लेणीला. व्हिडिओमध्ये बना आणि खूपच तुम्हाला लेणी वगैरे दिसेल मग कारण की खूपच इसवी सन पूर्वाचं असतं मित्रांनो. तो दगडाचं म्हणजे कोरलेलं असतं. ओके तर भेटू बाय टेक केअर. छोटासा घाट आहे मित्रांनो इथं. अजिंठा लेणी अरे अरे मित्रांनो आपण पोहोचले इथं पर्यटक स्थळा ठिकाणी. चला हां तिकडे घे थांब हळू पाहिजे मित्रांनो. आपण पोहोचले इथं बरं झालं आपण इथे थांबले आपल्याला दिसले जे मित्रांनो आपले पुणे याला खाली बघावं म्हणे जाणार नाही ते. चला मित्रांनो आपण इथे पोहोचलेले ते बघू शकता. आपला मागे इथं आपल्या इथं मला बस पकडावं लागेल मित्रांनो. इथून बस असते त्यांची स्पेशल. आपण इथं आलेले मित्रांनो अजिंठा लेणीला. चला चला पुढे जाऊया. गाडीवर जायचं का मित्रांनो. आता इथून आपण बस पकडू. ऑनलाईन पेमेंट असेल. चला 4 किलोमीटर आपल्याला बसने जावं लागेल मित्रांनो. चला चालली गाडी. फायनली डेस्टिनेशन पोहोचल मित्रांनो. आपण इथं गाडी पार्क केली. आता हे बघा इथं पार्किंग आहे आणि बघा म्हणजे आता आपण तिकीट काढणार मित्रांनो. तर इथं मागेच तिकीटचं आहे बघा. इथं 4 व्हीलरचं तिकीट निघतं आहे. चला झेंडा घे. कोण नाही म्हटलं अरे बे मुस्लिमवाले ते. इथून मित्रांनो आपण तिकीट काढू. चला मोबाईल ऑनलाईन नसेल एंट्री तिकीट आहे आणि तिकीट चला पडा झाला 15 रुपये तिकीट आहे मित्रांनो. आणि जे 2 टू व्हीलर होते त्याचे 20 रुपये काढले त्यांना पार्किंगसाठी. आता बघू आता मध्ये कारण की मी इथं 8मध्ये आलो होतो मित्रांनो सहला. तर तरीपासून आपल्याला तेव्हा एवढं नव्हतं पण आता सगळं चेंज झालं आहे. तर आता 2 व्हीलरचं बी तिकीट काढलं मित्रांनो. आपण 4 जण आहे आणि 4 जणांचं फक्त 15 रुपये. आणि आपल्यासोबत झेंडा पण आहे नाही याचा आपण नाही फडकू त्याला तिथं. ओके आपण मध्ये भेटू आणि बघू आता काय असतो काय विषय असतो. पुढे जायचं इकडे. चला हे कोण इकडे चालले रे. आपण चालले कुठं चांगलं आहे. चला बस
बाजारात भरलेला असं काय नाही तिकडे आता कोण आहे इकडे काय म्हणतो अरे मला समजायला नाही अरे इकडे चला बस मार्ग इकडे चला इकडे बस मार्ग चला इकडे गेले इकडे चला रे बस मार्ग इकडे सगळं उलट झालं आता पहिले बस मित्रांनो पहिले बस तिथं थेटपर्यंत होते पण आता सध्याला इकडं सगळं फेऱ्या मारून झालं सगळं जोलजापाटा झाला सगळं जोलजापाटा करतं इकडे तिकडे एवढं फेऱ्यामधून जावं लागतं लेणी बघायला तर मित्रांनो नक्कीच भेट द्या लेणीला आणि जवळ जळगावपासून 51 किलोमीटरला आहे मित्रांनो आणि इथं बस लागते आता इकडं आले आम्ही इकडं आले आणि इथं बस लागलेले आहे आता इथून आता वेगळं तिकीट काढावं लागेल मित्रांनो परिसर आता इथून मध्ये अजून तिकडे वेगळं हे फॉरेनर बघा फॉरेनर व्हाईट बोक या रुमाल टाक जल्दी रुमाल टाक मोबाईल टाक रुमाल टाका पाठापात इथं रुमालचा विषय चालत नाही मित्रांनो आपल्या जळगावमध्ये चालतो इथे डायरेक्ट जेवढे माणसं बोलले तेवढे बसमध्ये बसतील बस बाकीचे मागे हो मागची सीट समाव आपण मित्रांनो आपण मागे जाऊ आपण तिकीट काढू 4 जणांचं एका जणाचं 25 रुपये तिकीट आहे मित्रांनो आम्ही 4 जणांचे 100 रुपये झाले गिनती बरोबर करू गलती पण करू पोचलेले आता आपल्या बसनं सोडलेली तर 4 किलोमीटरमध्ये तिथून 4 किलोमीटर होतं मित्रांनो आता बघा इथं मॅप आहे मॅपनुसार आपल्याला जावं लागेल हे बघा इथून रिवर आहे वॉटरफॉल आहे मित्रांनो इथं आणि इथून आपल्याला एंट्री करावं लागेल असं जावं लागेल इथून एक प्लेस आहे इथं फोटो काढलेला आहे तर आपण आता मध्ये तिकीट काढू मित्रांनो आता इथे तिकीट काढू नंतर मध्ये तिकीटचं नाव नाही घ्यायचं कारण की एवढे पैसे लागून गेले येतानाच 100 रुपये त्यांना मध्ये आपण जाऊ चला पब्लिक आली हडप्पा संस्कृती इथं हडप्पा संस्कृती आली इथं कुठे रे बरं चला एंट्री चेकिंग होईल पेमेंटचा खूपच जोर झाला होता अर्धा तास तिथं थांबले मित्रांनो 140 रुपये केले ऑनलाईन पण ते पेमेंट कटलं पण ते तिकीट दाखवत तिथं आम्हाला त्यांना सोडायला लावलं आता बघू पुढे त्यांना फोन लावला होता वरती तर वरती जातो मित्रांनो एरोलाचं लेणी चालते झोल हे घालते इथं खूपच झोल झाला रे दादा अरे वो काशी झाली रे गाडी सगळी टाकून गेला तुम्ही अजून जो वरती जायचं आहे इथे नदी मित्रांनो खूपच जुने पहाड ठिकाणी लेणीचा परिसर इथला आज 26 जानेवारी इथे तिकीटचं आता तिकीट आता इथं ते ट्रान्झॅक्शन दाखव ट्रान्झॅक्शन झालं होतं बा इथं मित्रांनो मध्ये एंट्री भेटलेली आहे हे बघा माझी वेरूळची लेणी हे बघा कोरलेलं सगळं काळं कोरी का पूर्ण दगडामध्ये कोरलेलं बघा अरे मध्ये जाऊ मित्रांनो तू मध्ये गेला ना टाकून मागे इथं मित्रांनो पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे हे बघा पूर्ण अंधार आहे आणि अंधारमध्ये काही दिसणार नाही मित्रांनो इथं मंदिर आहे हे बघा मित्रांनो गौतम बुद्धाची मूर्ती ना मित्रांनो इथं अंधार आहे खूपच नीती संध्याकाळी आणि इथं गौतम बुद्धाची मूर्ती बघा थोडे काम केलं आहे वरती पण पेंटिंग केलेली आहे कारण मारलेलं आहे आदिवासी जुना आहे खूपच आणि मूर्ती इथं मागच्या वर्षी फोडलं होतं मागच्या वर्षी नाही रे आधीपासून फोडलेलं आहे ते पेंटिंग
मित्रांनो हा फोटो तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं असेल. आपण जेव्हा शिकत होतो चौथी पहिली पैसे चौथीपर्यंत हा फोटो दिसतोय ना. हा फोटो आपल्याला पुस्तकाचा पहिल्या पानावरती असायचा मित्रांनो संस्कृतीचं. पहिली आणि दुसरी आता हे दुसरी लेणी मित्रांनो. दुसरी लेणी पण जशी पहिल्यासारखी ना तशीच बनवली मित्रांनो. त्याच्यामुळे काही दुसरा व्हिडिओ बनवला नाही. आणि इथं मागचा परिसर बघा. आणि अजून आपल्याला इकडे पूर्ण लेणी आहे. आणि हा दुसरी लेणीचं इथं होतं. पण ते कसं आता सगळं सेम आहे त्याच्यामुळे आपण मध्ये गेले आणि बघून वापस आल्या तर वरती पण आहे आणि इकडं पण पूर्ण झाला परिसर. चला आता तिसरी लेणीमध्ये जाऊ. आता बघू तिथं काय असेल तर आपले. ओके तर भेटू पुढे. मित्रांनो बघा पिकनिक करता काल ती जेवण करता मित्रांनो सावलीत बसून. आणि त्याच्यामध्ये छोटासा पूल आहे आणि पुढे डायरेक्ट कंटिन्यू आहे 4 नंबरची. ते 4 नंबरची गुफा आहे. इथं पहिले होतं गुफा आहे आम्हाला इथला होता मित्रांनो. हे बघा इथं पहिले कोरीव काम करत होतं पण नंतर त्यांना बंद करून टाकलं मित्रांनो. पण काय माहिती इथं काय असेल इथे बंद करते. इथं एक एवढं काही नाही. इथं काहीतरी बनवत होते मित्रांनो. ओके आता बघ पुढे नेक्स्ट जाऊ. ओके चला पुढे भेटू. नाही काढणार फोटो मित्रांनो. ही 5 नंबरची गुफा. 5 नंबरची गुफा हे बघा मित्रांनो. इथं 5 नंबरच्या गुफामध्ये वेगवेगळे थोडं वेगळे मूर्ती आहे मित्रांनो. बाकी सगळे गुफांमध्ये म्हणजे गुफांमध्ये आपले गौतम बुद्धाची मूर्ती येतात सगळे टोटल. पहिले जेव्हा आलो तर तेव्हा मध्ये जाऊ देत होते मित्रांनो. आता त्यांना हे लाकडी लावून गेले तर लाकडाचा लावून गेलं आहे त्यामुळे काही मध्ये जातात नाही. आणि छोटे छोटे बघा इथे खोले म्हणजे आपले रूम कसे असते हे रूमसारखं आहे सगळं टोटल. रूमसारख्या सगळे पण राहण्यासाठी. आणि इथं हां हे गुफा इथं सगळं टोटल एवढं. हे बघा 9 नंबरची लेणी आहे. मी बघा इथे कोरी काम किती भारी केलेलं आहे आधीच्या लोकांना. आणि तिकडे ती सगळ्यात मोठी आहे ते गेट असतो ना मोठा गेट सारखं केलेलं आहे. 9 नंबरचा गेट आहे वरती आहे. ओके तर आपण बघू आता मध्ये काय यायचं. कारण की आपल्याला बाकीचं सेम दिसलं मित्रांनो पण ते खूप म्हणजे आपल्याला वेगवेगळं असतं कारण की आपण समजू शकत नाही एवढं. फोटो काढे या मित्रांनो. मेन हे लेणी आणि बाकी सगळे लेणी इकडे लेणी दिसते. मित्रांनो 10 नंबरची गुफा हे बघा गुफा. व्हिडिओ बनवला म्हणा इथं. पण पेंटिंग कशी केली असेल ना पेंटिंग कुठे करता माहिती ते मूर्ती होते पहिले मगरे रंग करायला माझं इथं टेंट काम चालू आहे मित्रांनो. बघा मित्रांनो नंबर गुफा इथे मित्रांनो. आपण गुप्यामध्ये घुसलेले आपण चहा पाण्याची सोय करतो इथं बसलेले. इथे बसण्यासारखं थंड लागतं खूपच गरम होतं मित्रांनो. चला चला बाहेर चला पडा आपल्याला अजून कवर करायचं खूपच. चला भेटू पुढे. बघा कोरीव काम बघा मित्रांनो. कोरीव काम छोटे छोटे सगळे ते 4x4 कोणते आहेत इथं लाईटिंग लावलेले सगळे एकसारखे बोले. पहिले लोक छोटे होते का काय पण सांगेल.
मध्ये म्हणजे डायरेक्ट रूमच आहे रूमसारखं आहे आणि तर बघा स्वतः इथं परिसर आणि बघा इथं कोरिओग्राम किती भारी केलेलं आहे मित्रांनो. हे बघा इथं सगळं लावलेलं आहे. हे बघा कोरिओग्राम. चला आता दुसरीकडे जाऊ मित्रांनो. 23 नंबरची गुफा होती मित्रांनो. बाकीच्या गुफांमध्ये सेम होतं त्याच्यामुळे मी काही दाखवलं नाही. ते बाकीचे वेगळं थोडं वेगळं आहे त्याच्यामुळे दाखवलं. ओके भेटू चला पुढे. तग्गे बॉस म्हणजे तग्गे नाही रे तग्गे झाले मित्रांनो. तकेल नाही एवढे कारण की पूर्ण गोल गोल कालीवरती पेटला मित्रांनो. बघू शकता मागे बघा. आता आम्ही बाहेर चालले मित्रांनो. तर व्हिडिओचा एंड होईल आता आणि व्हिडिओचा एंड झाला म्हणजे डायरेक्ट विषय नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण. शक्यतो मी उद्या जातो मित्रांनो नाशिकला त्र्यंबकेश्वरच्या ब्लॉगमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला सपोर्ट करा. आपल्यासमोर आहे सबस्क्राईब करायला विसरू नका. 1K कंप्लीट झालेले. आपले 2Kची फॅमिली करायची आणि तुमच्यासाठी आहे माझ्याकडे पेश करतोय बंदर. ते पाहिजे काय बघा बंदर आहे ते काहीतरी खाता जामून खाता मोबाईल घेऊन पडून गेलं तर भेटणार नाही. तर मित्रांनो तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये कारण की आता मस्त हॉटेलमध्ये जाऊ. तिथं भाजी घेऊ आणि पोळ्या डायरेक्ट घरून आणले तर विषय नाही डायरेक्ट. मग आपण तिथं जेवण करून डायरेक्ट घरी जाऊ. ओके लाईक करा तर कमेंट करा सबस्क्राईब करा. ओके बाय बाय चलो ठीक आहे.